चला जेवणो खाली बैठक घ्या. रडून आम्हाला काही कळणार नाही. देवाला यायचं असं तर हसत या. रडून आलेली देव आपले कोपतात. काल काय माता की काय तुझा भावाची माता की. चला आता तुम्ही कोण आहे कोण नाही सांगा. रडून सांगायचं नाही. मी आता सांगितले रडून सांगायचं नाही. काय असं ते असं. जर तुमचा काही मानपान राहिला असेल ते तरी सांगा, नाही ते तरी करतील. काय राहिले तुमचं? खंडोबा काही येत नाही का? बरोबर आहे का? काय वेगळं म्हणते ते. नाही 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 तुम्ही आमच्या हातात नाहीये. खंडोबा आणायचं की नाही आणायचं आता त्यांच्या काय मनात असेल की कोणाच्या अंगात जायचं. ते बारक्या पोराच्या पण अंगात येईल. हा का? बरं आपण उठू खंडोबा ते काय प्रॉब्लेम नाही. पण रडत यावं यायचं नाही. जर रडत यायचं असेल तर शांत व्हायचं, जागेवर जाऊन बसायचं. इथं रडायचं नाही देवाला पुढं. मग तुम्ही एवढा खर्च करून तुमचा उपयोग काय? तुम्ही रडताय बरोबर आहे का? चुकी दे. मग तुम्ही एवढा खर्च करून जे लांबले जे आलाय रडण्यासाठी आलाय का म्हणजे आनंदासाठी आलाय? तुम्ही बोलून त्याचा उपयोग नाहीये. तुम्ही बोलून त्याचा उपयोग नाहीये. मी ज्यांना विचारतो त्यांनी मला बोलायला पाहिजे. त्यांना मी बाकीचं उत्तर दे. खंडोबा आणायचं आहे ना ते आणतो मी. बाकीच्या देवांनी सांगू द्या मला.
नाही 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 त्यांचं वार मी घेतो, तुम्ही रडू नका, बाकीचं सगळं नीट करतो मी. बोला काय चुकलंय का अजून? काय म्हणजे चुकीचं वगैरे नाही ना काय याच्यात? जरी काय झालं असेल तर सांगा, परत करता येईल. एक गाणं होईल, एक गाणं तिन्ही देवांनी खेळायचंय. खेळून झालं आपापलं दर्शन करायचं, जागेवर जाऊन बसायचंय. मी खंडोबाला उठवतो, तुमच्यामध्ये नाही उठवत.